दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। लहान बाळाची किंवा लहान मुलांची वाढ किंवा विकास हा योग्य प्रकारे होतो आहे की नाही हे जाणून घेण्याचं एक मुख्य प्रमाण कोणतं असेल तर ते आहे बाळाचं वजन। वाढत्या वयामध्ये बाळाचं वजन जर योग्य ते असेल, योग्य प्रमाणामध्ये वाढत असेल आणि बाळ निरोगी असेल तर त्यावेळी आपण म्हणू शकतो की बाळाची वाढ ही उत्तम प्रकारे होत आहे। आणि अर्थातच हे वजन वाढण्यासाठी बाळाचा आहार सुद्धा बॅलन्स्ड असणं, संतुलित असणं, पोषक असणं हे गरजेचं आहे। पण खूपदा पालकांच्या मला या तक्रारी येतात की आमचं बाळ नीट खातच नाही किंवा अगदी 4-5 चमचे खाल्लं की बाळ हा तोंड फिरवतो, रडायला लागतो, बाळाचं पोट भरतं आणि त्यानंतर बाळाला खाण्याची इच्छा होत नाही। आणि मग अशा वेळी शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक आहेत, पोषक तत्व आहेत ही बाळाला कशा पद्धतीने मिळवून द्यायला हवेत, बाळाचा आहार बॅलन्स्ड कसा असायला हवा, बाळ किती खातो आहे यापेक्षा बाळ कशा पद्धतीने खातो आहे आणि काय खातो आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। अगदी थोडासा जरी बाळाचा आहार असेल तरी सुद्धा जर तो कॅलरीनी भरपूर असेल, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही पोषक घटक आहेत ते असतील, बाळाचा आहार जर संतुलित असेल तर तुम्हाला बाळ हा कमी खातोय ही तक्रार करण्याची कधीही वेळ येणार नाही। आणि यासाठी बाळाचा आहार हा योग्य प्रकारे बनवणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे। रोजच्या जेवणामध्ये ह्या पुढच्या काही 5 ते 6 टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार बाळाला आहार द्यायचा आहे। सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये बाळाच्या आहारामध्ये 2 चमचे तुपाचा समावेश होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। कारण तुपामध्ये खूप सारे हेल्दी फॅट्स असतात। जिथे तुम्ही बाळाचा आहार तेलामध्ये बनवता तर त्याऐवजी तुम्ही दिवसभरामधला 1-2 आहार बाळाच्या तुपामध्ये बनवा किंवा जो काही आहार बनलेला आहे त्यावरती 1-2 चमचे तूप दिवसभरामध्ये बाळाच्या पोटामध्ये जाईल याकडे लक्ष द्या। हे जे काही हेल्दी फॅट्स आहेत यामुळे बाळाचं वजन हे हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते। यामुळे कॅलरीज जे आहेत त्याचं प्रमाणही वाढतं, विशेष चव सुद्धा येते, बाळाला भूक लागायला मदत होते, बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं। जर मुलांना तूप आवडत नसेल किंवा रोज रोज तूप खाऊन मुलं जर बोर होत असतील तर त्या केसमध्ये तुम्ही तुपाऐवजी लोण्याचा सुद्धा वापर करू शकता। म्हणजे आठवड्यातून 3 ते 4 वेळा जिथे तुम्ही तूप देता तिथे जर फ्रेश घरामध्ये काढलेलं लोणी तुम्ही वापरत असाल तर ते अगदी बेस्ट आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाचा जो खाऊ आहे किंवा जो काही आहार आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये 2 ते 3 चमचे खिसलेला ओला नारळ जो आहे तर तो घालायचा आहे। हा जो ओला नारळ आहे यामुळे अगणित फायदे मुलांना होतात। यामुळे एकतर बाळाचा स्किन टोन सुधारायला मदत होते, बाळाचं डायजेशन उत्तम होतं, बाळाला हेल्दी फॅट्स मिळतात, बाळाचं वजन वाढायला मदत होते आणि जो काही आहार आहे तर त्याची टेस्ट 10 पटीने इन्हान्स होते। त्यामुळे मुलांना तो आवडायलाही मदत होते आणि यामधले जे हेल्दी घटक आहेत किंवा हेल्दी फॅट्स आहेत, प्रोटीन आहेत तर त्यामुळे बाळाचं वजन छान राहतं, बाळाच्या हाडामध्ये बळकटी येते आणि स्नायू सुद्धा मजबूत व्हायला मदत होते। आणि म्हणून बाळाचं वजन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर अगदी हे 2 चमचे खिसलेलं जे काही खोबरं आहे हे बाळासाठी अगदी वरदान ठरणार आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे वाढत्या वयामध्ये मुलांच्या स्नायूमध्ये बळकटी येण्यासाठी, बाळाची उंची वाढण्यासाठी, बाळाचं वजन वाढण्यासाठी किंवा बाळाच्या हाडामध्ये सुद्धा ताकद येण्यासाठी गरज असते ती म्हणजे प्रोटीनची। नॉर्मली आपल्याला असं वाटतं की बाळ दूध पितो आहे म्हणजे झालं, पण असं बिलकुल नाही। काही मुलांना दूध आवडत नाही, काही मुलांना ते पचत नाही किंवा रेग्युलरली दूध पिऊन पिऊन बाळ बोर होतो। तर अशा वेळी माझं सजेशन हे राहील की मुलांच्या मागे दूध पिण्यासाठी लागू नका। दुधाऐवजी तुम्हाला दुधापासून बनलेले जे काही इतर पदार्थ आहेत, स्पेशली पनीर, जे पनीर आहे हे तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये द्यायचं आहे। जर काही मुलांना पनीर आवडत नसेल किंवा त्याला ते खायला जमत नसेल आणि तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्यावेळी तुम्ही दररोज 1 अंड बाळाला देऊ शकता। जे बाळ 12 महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला फक्त येलो पार्ट द्यायचा आहे। जे बाळ 12 महिन्यापेक्षा मोठं आहे त्यांना पूर्ण अंड म्हणजे जो पिवळा आणि पांढरा भाग आहे हा पूर्ण भाग बाळाला किंवा पूर्ण अंड बाळाला दररोज 1 देणं गरजेचं आहे। अंड्यामुळे पुरेसं प्रोटीन ही बाळाला मिळेल, बाळाच्या बुद्धीचा जो विकास आहे हाही व्यवस्थित व्हायला मदत होईल, हाडामध्ये सुद्धा ताकद यायला मदत होईल। जर तुम्हाला पनीर नसेल आवडत किंवा तुम्हाला द्यायला जमत नसेल तर त्यावेळी तुम्ही टोफू सुद्धा देऊ शकता। पण पनीर, टोफू किंवा अंड या तिन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला दररोज एकदा तरी बाळाच्या आहारामध्ये द्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला क्वांटिटी बघण्याची गरज नाही, अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये जरी हे पदार्थ बाळाच्या पोटामध्ये गेले तरी सुद्धा बाळाला आवश्यक असणाऱ्या सर्व कॅलरीज मिळणार आहेत, सर्व पोषक घटक मिळणार आहेत आणि बाळाचं वजन सुद्धा छान राहणार आहे।
यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, जिथे जिथे तुम्ही बाळाचा खाऊ पाण्यामध्ये बनवतात, म्हणजे एखादी खीर असेल, खिमटी आहे, खिचडी आहे, ही जेव्हा तुम्ही बाळाला पाण्यामध्ये बनवता तर त्याऐवजी म्हणजेच पाण्याऐवजी तुम्हाला इथे फुल फॅट दुधाचा वापर करायचा आहे. जे काही फुलक्रीम दूध आहे किंवा भरपूर फॅट असणारं जे दूध आहे त्या दुधामध्ये तुम्हाला हा खाऊ किंवा ही खीर बनवण्याचा ट्राय करायचा आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मुलांच्या आहारामध्ये दररोज तुम्हाला ड्रायफ्रूट पावडरचा समावेश हा करायचा आहे. आपण नेहमी रिकमेंड करतो की बाळ जसा 7 महिने पूर्ण करतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये डेली 1 चमचा मिक्स ड्रायफ्रूट पावडरचा समावेश करायचा आहे. आता ही मिक्स ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची आहे, कोणकोणत्या ड्रायफ्रूटचा समावेश करायचा आहे याबद्दलची एक डिटेल रेसिपी आपण या अगोदर चॅनलवरती पोस्ट केलेली आहे. जर तुम्ही ती आतापर्यंत पाहिली नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही ती रेसिपीज पाहू शकता. आणि एकदाच 15 दिवसाची ड्रायफ्रूट पावडर बनवून ठेवा आणि डेली बाळाच्या आहारामध्येही ऍड करत चला. आता ड्रायफ्रूट पावडर जर तुम्हाला नसेल ऍड करायची किंवा बाळाला ती पचत नसेल, हीट वाढत असेल, सध्या उन्हाळा आहे, तर अशा वेळी तुम्ही 1 चमचा शेंगदाण्याच्या कुटाचा सुद्धा वापर करू शकता. पण रेग्युलरली तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये एकतर ड्रायफ्रूट पावडर किंवा शेंगदाण्याच्या कुटाचा समावेश जरूर करायचा आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे दररोज किमान 2 फळं बाळाने खाणं गरजेचं आहे. या फळामध्ये सुद्धा ज्यामध्ये हेल्दी फॅट्स भरपूर आहेत अशा फळांचा तुम्हाला मोस्टली समावेश करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता यामध्ये कोणकोणती फळं येतात, यामध्ये येतो आंबा. सध्या उन्हाळा चालू आहे आणि तुम्ही रेग्युलरली बाळाला 1 आंबा देत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायद्याचं आहे. आंब्याप्रमाणेच तुम्ही बाळाला बनाना देऊ शकता, म्हणजेच केळी देऊ शकता, अवोकाडो देऊ शकता किंवा चिकू देऊ शकता. ही जी 4 फळं आहेत ही फळं मुलांना खूप जास्त पोषण मिळवून देतात. ही जी सगळी फळं आहेत ही सगळी फळं मुलांच्या वाढत्या वयामध्ये मुलांना भरपूर प्रमाणामध्ये मिळणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटची टिप म्हणजे तुम्हाला बाळाच्या आहारामधले साखरेचं जे प्रमाण आहे हे कमी करायचं आहे किंवा बंद करायचं आहे. जिथे तुम्ही साखर वापरता तर त्याऐवजी तुम्हाला गुळाचा वापर करायचा आहे किंवा खजूरचं सिरप वापरायचं आहे. जर तुम्ही साखरेऐवजी गुळ किंवा खजूर वापरत असाल तर त्यावेळी मुलांची भूक वाढायला मदत होते, हवा तो गोडवा सुद्धा त्यामध्ये येतो आणि मुलांना भरपूर असं पोषण मिळायला मदत होते. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.